आणि आम्ही आता कुठे निघालो आहोत. सो मी आणि श्रेणा कुठे गेली. ओके, मी आणि श्रेणा आता चाललो आहे तिच्या संजू आबांकडे, ध्रुव मामाकडे. आणि कोण राहतं तिकडे? ध्रुव मामा, संजू आबा आणि हां नूतन नाही. तर आम्ही तिथे चाललो आहे. ध्रुव आम्हाला घ्यायला येतो आहे. तो आता येईल थोड्या वेळात. मग आम्ही निघू. श्रेणा तर मला माहिती आहे तिकडे जाऊन काय मागणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगते. बघा हट्टपणा करणार तिकडे जाऊन. हिचं काय एक्साइटमेंट आहे बघा तुम्ही सगळ्यांनी. काय बोलतेस तू? पण तू संजू आबांना सांगितलेस का की तू येतेस? हो. आणि नूतनाईला? नूतनाई काय बनवलं ना तुझ्यासाठी? डोसा. तू सांगितलंय का तिला? अच्छा बरं ठीक आहे, बघूया आता. आणि आम्ही आता निघालोय. आणि ज्या एक्साइटमेंटमध्ये ही घरी असते कोणाला भेटायचं की एवढी एक्साइटेड असते, पण त्याचा ऑपोजिट करते जेव्हा ती त्यांच्याकडे जाते. किंवा आता बघा की आज जेव्हा जाईल, आता जशी एक्साइटेड होती त्याचं ऑपोजिट. तिथे जाऊन बोलणारही नाही ती. थोडा वेळ अशी फ्रीज होते, भाव खाते आणि नाटक चालू असते. सो लेट्स गो. चला मॅडम. ओ मॅडम चला, हात पकड. चलो. कुठे राहिला ध्रुव मामा? तू फोन लाव ध्रुव मामाला. लाव, ॲक्टिंग कर. फोन लावायची. विचार कुठे आहेस? आले तो बा आला, ध्रुव मामा आला. चलो. तू पुढे बसतेस मामा सोबत? मग मागे एकटी बसतेस? माझ्या बाजूला ना. मग चल. कोणाकडे चालली आहेस? बोल. ए बोल. घरी काय एवढ्या उड्या मारत होती? बोल. सो जसं मी बोलले, ही फक्त घरीच उड्या मारते आणि खुश असते. आणि कोण समोर आलं की एकदम सांग ना कोणाकडे चालली. जसं श्रेणाने प्रिडिक्ट केलेलं तसंच तिला डोसा मिळालेला आहे इथे. कसं बनवले नूतनाईने डोसा? छान आहे. चालू आहे. आबांसोबत कपडे वाळत घालते. काय म्हणजे? ए श्रेणा तू काय विसरतेस का ग आज? श्रेणा नाही, तू काय विसरते का मामाकडे आल्यावर? हा, तिच्या लक्षात नाहीये, ती विसरली अजून. तिने मागितला नाहीये. नकोच, विसरली तेच बरं आहे. सकाळी आम्ही गेलेलो ना जिथे ध्रुव मामाकडे, तिथे ध्रुव मामाने तुला काय दिलं ग? काय दिलं ध्रुव मामाने? केक. आणि तुला तो जपानला गेलेला तो काय घेऊन आला तुझ्यासाठी तिथून? केक. जपान वरून केक आणलाय? मग स्ट्रॉबेरी काय आहे दाखव. अच्छा, हे ध्रुवनी जपान वरून हिला आणलंय किटकॅट स्ट्रॉबेरी फ्लेवर. तू खाणार आहेस का आता? हो ओके बरं ठीक आहे. आपण येस आपण देऊया. आता आपण ओपन करूया. नेक्स्ट डे. आणि आता हो, आणि श्रेणा इथे बसली आहे. शी इज ऑल रेडी फॉर स्कूल. आता स्कूलला तिला सोडते आणि स्कूलवरूनच मी तिला पिकअप करणार आहे आणि मी जाणार आहे मम्मीकडे. सो मम्मीची तब्येत बरी नाही फॉर द पास्ट. काय? हां स्कूलला नको, चालेल तिला स्कूलला जायचं कारण तिला जायचं तिच्या भाई बाबा आणि आईकडे. तर घरी सांगितलं नाही की मी येणार आहे. ऑनेस्टली बरं ठीक आहे. 2 वीक्सपासून जी तब्येत खराब आहे त्याचे सगळे रिपोर्ट्स वगैरे चालू आहेत. तर तिचे MRI वगैरे सगळं झालं आहे. सो आज डॉक्टरकडे जाऊन ते दाखवायचे आहेत. सो आणि ऑल्सो बिकॉज वीकेंड आहे आणि काहीतरी एक्साइटिंग मी म्हणजे मला जे खूप 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 आवडतं ते मी पुढच्या 2 दिवसात करणार आहे. ते तुम्ही नक्कीच पुढे बघत राहा ते काय आहे. आणि त्यासाठी आता आम्ही श्रेणाला स्कूलसाठी रेडी करते, स्कूलला सोडते आणि मग मी तिला पिकअप. आज क्राफ्ट आहे बाबू. आज ड्रॉइंग आणि क्राफ्ट आहे, अभ्यास नाही आज. अगं खरंच आज क्राफ्ट आहे बच्चा. पाऊस खूप आहे आज. सो लेट्स सी. आधी श्रेणाला आता पिकअप केलं आहे स्कूलमधून. निघालो आहे टुवर्ड्स द स्टेशन कारण आता एक AC ट्रेन असते 11:40ला काहीतरी अशी. सो ती
आम्हाला पकडायची आहे. श्रेना, तुला काय बोलायचं आहे आज व्हिडिओमध्ये? नाही का ग, तुला काय हवं आहे? काय हवं आहे? ओ मॅडम, श्रेना मला वाटतं झॉम्बी झाली आहे आज. कुठे बसली? वर माहीमला पोचली. सो फायनली आता माहीमला पोचलो आहे, टॅक्सीत बसलो आहे. गाईज आम्ही आता पोचलो आहे आणि श्रेना जाऊन सरप्राईज करणार आहे त्यांनी सगळं. आम्हाला वाटलेलंच, मला माहीतच होतं. हाय काय म्हण. आता आम्ही निघालोय. हो, आम्ही आता चाललो आहे हॉस्पिटलला. कशासाठी हॉस्पिटलला? आईसाठी चाललो. तर आता आम्ही निघालोय हॉस्पिटलला आणि चाललो आहे. हॅलो. काय नुसतं हॅलो, पुढे बोल काहीतरी. कुठे आलीस का तू? शॉपिंग? शॉपिंग नाही, हॉस्पिटल आहे हे. शॉपिंग नाही. आणि इथे हॉस्पिटलला आले आणि म्हणते आपण शॉपिंगला जाऊया. हे शॉपिंग आहे? मग बस कशाला? आम्ही इथे थांबलो आणि मम्मी गेली आहे फिजिओथेरपीला वरती. आई कुठे गेली आहे ग श्रेणा? वरती गेली ना, इंजेक्शन द्यायला गेली म्हणते. सो आता आमच्याकडे आम्ही ते गौरीचं जसं सामान घेणार आहोत पुढे, तसं त्याच्या अगोदर आम्ही ऑनलाईन, माहीत नाही अमृताने सांगितलेलं की नाही, तर ऑनलाईन आम्ही गणपतीचं बॅकड्रॉप डेकोरेशन आणि थोडंसं अजून डेकोरेशन घेतलेलं. तर ती अमृता आता आलेलं आहे ते सगळं सामान. तर आम्ही आता ओपन करून त्याचं अनबॉक्सिंग करतो. तर लेट्स सी ते कसं आहे. तर हे बेसिकली काय बोलतात त्याला शिवम? खालती जिथे गणपती बसवतात त्याच्यावर, त्याच्या खाली डिझाईन वेगळी होती, तर ती मॅच करण्यासाठी याच्यासोबत हे असं वॉलपेपर सारखं स्टिकर आहे ते मागवलंय वेगळं. सो आता आपण बघूया ते कसं आहे, ते काय पुरेल तसं, नाहीतर मग अजून मागवायला. आणि हिचं मध्ये मध्ये चाललंय. चल सरक 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 सरक. फोन थांब ना, ते काढू दे ना फक्त. ते हेल्प करतेस की डबल काम तू इथे बस माझ्यासोबत, इथे बस माझ्यासोबत. काम करते नाही करायचं बच्चा. बघ ना, हे काढते ना मम्मा. तू सरक, मला भीती वाटते यार, लागेल ना. ते 2 रोल आहेत असे, हे असे 2 रोल हे असे डिझाईन वाले आहेत. ह्याला फक्त काढायचं स्टिकर आहेत आणि चिटकवायचं. असे फक्त काढून तिथे असं चिकवायचं. असं वॉल वर वगैरे कधी डेकोरेशनचं करायचं असेल तर ते. हे डेकोरेशनचा जो कट्टा आहे, कट्टा त्याच्या खालच्या ह्याला लावायचं, म्हणजे ते थोडं बॅलन्स आउट होईल. कारण आधी आम्ही वेगळा लावलेलं स्टोन काइंड ऑफ. ते आता आमच्या ह्या जो आम्ही हे या घेतलंय वर्षी जो कपडा म्हणजे डेकोरेशनला ते मॅच नाही करत म्हणून हे दुसरं मागवलेलं. म्हणजे आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही, फटाका नाहीये बाबू तो. अच्छा एक मिनिट ना, आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही ते प्रिंटिंगच्या काय बोलतात दुकानात गेलेलो, आम्ही प्रिंट करणार होतो, पण मग नंतर तो मला नाही आवडला ऑप्शन. तर आता आम्ही उभी राहून दाखव. हा, असं उलट पकडलंय. हे पुरेल ना? हो, 2 आहेत ना. कसं आहे, असं पकड ना पूर्ण. असं आहे ना, बरोबर आहे ना? हा बरोबर. So हे असं आता घेतलंय ह्या वर्षी. तर आम्ही हे चॅट जीपीटी वरनं काढलेलं, तर आम्ही हे दाखवू तुम्हाला की चॅट जीपीटी वरनं कसं दिसत होतं ते. हा, ते फोटो इथे कुठेतरी आम्ही लावू. आम्ही गेल्या वर्षीचे गणपती आणि गौरीचा फोटो घेतला आणि मग हे आणि काय ते वॉलपेपर लावून कसं दिसेल ह्याचं आम्ही हे केलं. सो इथे कुठेतरी मी तो फोटो पिन करेन, म्हणजे तुम्ही बघा ते कसं दिसेल. ठीक आहे, आता आपण म्हणजे आपण पुढे बघूया अजून काय काय होतं. तर आपलं हे जे सामान आलंय ते पोचलंय आता ते लवकरच गावी जाईल. निघालोय जायला आता शॉपिंग करायला. आणि शॉपिंग म्हणजे गणपती आणि गौरीची शॉपिंग. कुठे चाललीस ग तू? गौरीची शॉपिंग करा. गौरीची शॉपिंग करायला. आणि खोकला तर मजबूत आहे, पण रेडी बघा कशी झाली, छान छान. पाऊस नाही आता थांबलाय. सो गुड लक. आणि लेट्स सी आज काय आपण घेतोय.
काय बोलायचं म्हणजे आज निघालो शॉपिंगला आणि एवढ्या जोरात पाऊस चालू झालेला आहे. उफ. निघून 10 मिनिटं नाही झाली आणि श्रीना डायरेक्ट झोपली पण आहे. हसते ती ऍक्टिंग करते. अच्छा बरं झोप झोप. तो आता मी पोचलो इथे लालबागला पोचलोय. पाऊस आहे आणि आता आपण जाऊया चिवडा गल्लीमध्ये. बघूया काय काय सामान मिळतं आपल्याला. म्हणजे मला तर नवीन गवरच घ्यायची आहे. आता आहे सध्या आपल्याकडे गवर घरी पण ती खूप वर्ष झाली आहे. तर ह्या वर्षी नवीन घ्यायचा विचार आहे. आणि हिचा बघा लालबागच्या राजाचं डेकोरेशन इथे स्टार्ट झालेलं आहे. मस्त आता तर तयारी चालू आहे आणि लवकरच आता ते डेकोरेशन कंप्लीट होईल. लेट्स गो. हे बघा गाईज काय एक्साइटमेंट आहे. म्हणजे मला जेवढे आपले सण असतात पण सगळ्यांमध्ये मला असं वाटतं मला गणपती जवळ आले की मला खूप एक्साइटमेंट होते. आणि आय एम लाईक ऑलवेज व्हेरी व्हेरी हॅपी. म्हणजे एकदम असं खुश व्हायला होतं. हे बघा आपण ह्या दुकानात आलो आहे आता. हे आहे संस्कृती क्रिएशन आणि इथे आपण बघणार आहोत गवर आपल्याला ह्या वर्षीची. सो त्या मॅडम आहेत का? मी त्यांना कॉल केलेला. संस्कृती हां चला आपण बघूया. तर आपण आता ही गवर घेतोय इथे. तर या वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत आणि ह्यातून आपण आता ही साईज म्हणजे हाईट वाईज ही सिलेक्ट करतोय जी ही आहे हाईट. आणि आपण त्याला वेगळा मुकुट लावून घेतोय. सो आता मुकुट घेऊया. हा छान वाटतो इथे मग. हा पण मस्त वाटतं. त्याचे डोळे बघ ना. ही पण ह्याच्यावर हा चंद्र ही पण छान आहे. डोळे किती मस्त वाटतात तिथे. तर आता आपण सिलेक्ट करूया कोणती घ्यायची. आणि ह्याचे प्राइस काय म्हणाले ते का त्यांनी मला सांगितलेले. हा त्यांनी काल मी फोन केलेला त्यांना. त्यांनी सांगितलेले मला पण. सो इथे नाही साडी आपण गोल साडी नेसवूया ना. हा पण आम्ही कशी दरवर्षी चेंज करतो ना साडी. तर मग हा हा तसं. आणि रेडीमेड साडी कशी आहे? रेडीमेड साडी 1500 रुपये आहे, 2200 आहे, 2500. अच्छा तर आता आपण बघूयात कोणती आवडते ती. इथे ज्वेलरी पण आहेत गौरीचे. तर तुम्ही ते घेऊ शकता इथे. सो आता हा तेच मला कळत नाहीये. बघूया म्हणजे नजर अशी हाफ फेसिंग मला जरा हाफ फेसिंग किंवा मग हा पीओपी आहे. पीओपी मध्ये ह्याच्यामध्ये सेम फायबर वाला. हा ह्याचे डोळे आहेत ते रिअल लेन्स मार्बल फिनिशिंग. त्याचे डोळे खरंच छान दिसत आहेत. आणि हा बघा एक देवसेना पण आहे. देवसेना पण छान वाटतो. ह्याच्यात काय आहे म्हणजे देवसेनाचं असं काय फरक आहे? फिनिशिंग मध्ये डिफरन्स आहे. आणि अच्छा. जो आहे तो चंदन डोळे आहे आणि ह्याचे डोळे आहे ते सिरॅमिक कोटिंग हँड पेंटिंग रिअल. ओके. आणि ह्याचे जे हात आहेत त्याला असं ओम आहे. त्याला असं मेहंदीवालं मला स्टिकर तुम्ही आम्ही नाही लावून देत. तुम्ही घेऊन लावू शकता. म्हणजे स्टिकर स्टिकर येतं ना. हा हे असं स्टिकर. आम्ही स्टिकर लावलेले आहेत. हे कुठे मिळेल इथे? हा हा पण हे काढलं तर ह्याच्यावरचं काही नाही होणार. काही नाही होणार. म्हणजे तुम्ही मला काढूनच द्याल मग मी स्टिकर लावेन. नाही तुम्ही राहतात होते माहीमला. तुम्हाला मी कुरिअर केलं तर चालेल. कधी? उद्या 2 दिवसात लगेच करेल. नाही तर आज संध्याकाळी पण करेल. नवीन मॉडेल. नवीन मॉडेल लगेच. हा डिस्प्लेचे ना. तसंही चालेल. तसं काही प्रॉब्लेम नाही. किंवा मी दादाबरोबर बाईकनी पण येऊ शकतो. हा मग दादाबरोबर मग आता फायनल करून मग दादाबरोबर बाईक करून घेऊन जाऊ शकते. म्हणजे आता घेऊन फिरायला नको. संध्याकाळी आज संध्याकाळी चालेल मग तसं करू. मला आता हा जो आहे सेकंड तो आवडला आहे. आता आपण त्याला इथे लावून बघूया की कसा दिसतोय. ऍक्च्युली तो सगळं सजवलाय म्हणून तो गेटअप खूप मस्त येतोय.
ही पण छान वाटते, छोटूशी, पण ही हाईट साठी पुरणार नाही आपल्याला गणपतीला. आई ते बघ छान वाटतंय ना, ते डोळे मस्त वाटतंय. ह्याला तुम्ही लॅशेस पण लावू तिथे तिला लावलं हा नाही छान वाटतं. पप्पांना फोटो काढून दाखव. आम्ही आता फायनल केली आहे आम्ही, हे मुकुट फायनल केलं आणि ही गौरीची, हिचं काय चाललंय इथे. सो आता आम्ही थोडी ज्वेलरी पण घेतली आहे त्याच्यासाठी, ती मी नंतर तुम्हाला दाखवेन जेव्हा तो व्लॉग येईल गणपती शॉपिंग आणि गौरी शॉपिंगचा. आणि ते अजूनही आहेत तुमच्यासाठी जर तुम्हाला कोणते घ्यायचे असतील तर. खूप वेगवेगळे डिझाईन्स आले आहेत. आम्ही इथून ही गवर घेतली आहे संस्कृती क्रिएशन. तर हे आहे लालबागचे मसाला गल्ली. तिथे स्ट्रेट आलात म्हणजे इथे गणपती बसतोच आणि तुम्हाला माहितीच असेल इथे आहे आणि एक्झॅक्टली इथेच आहे हे संस्कृती क्रिएशन. सो आता आपण त्यांना विचारूया, म्हणजे तुमच्यासाठी जर तुम्हाला काय अजून हवं असेल, काय म्हणजे माहिती द्यायची असेल तर. हाय, तर तुमच्या इथे काय आहे आणि कसं तुम्ही देता, म्हणजे काय काय आहे. इकडे खूप म्हणजे गौरीचं तुम्ही घ्यायला आला तर तुम्हाला A to Z वस्तू गौरीच्या इकडे मिळतील. साड्यांपासून ते ज्वेलरी, मुखवटे, हाफ बॉडी, फुल बॉडी सगळं. आणि आपले जे मुखवटे आहेत थोडं ही स्पेशालिटी की हे सगळे जे डोळे आहेत हे सगळे हँड पेंटेड रिअल लेन्स आहे. यांना सिरॅमिक कोटिंग आणि मार्बल कोटिंग येतात. हे बघायला गेलं तुम्ही तर ह्यांना मार्बल फिनिशिंग आहे. ओके, ते डोळे एकदम फिनिशिंग मध्ये पण फरक आहे खूप सगळ्यात. difference आहे. काही काही येतात ते होतात ह्यांना असे स्टिकर असतात. आता ह्या मुखवट्यामध्ये तुम्ही बघायला गेलात हे स्टिकर आहे तर ते एवढं रिअलिस्टिक वाटतं. ऑल्सो फिनिशिंग खूप वेगळी वाटते म्हणजे ह्याच्यात बघण्यात आणि ह्याला बघण्यात. आणि ह्यांचे वेगवेगळे साईज मध्ये पण आहे तिथे गौरी, म्हणजे ही स्टार्टिंग छोटी आहे ती 2.5 फीट, 3 फीट, 3.5, 4 फीट आणि आपल्याकडे 5 फुटापर्यंत गौरी आहे. ओके. आणि बसलेल्या पण मिळतात. बसलेली पण आहे. हा, म्हणजे तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही यांना सांगू शकता. ऑल्सो इथे वेगवेगळे डिझाईनचे मुखवटे आहेत, म्हणजे जर तुम्हाला एक्झॅक्टली हा नकोच असेल, मोठा हवा असेल, छोटा किंवा अशातले हवे असतील तर हेही आहेत, तर तुम्ही ते कस्टमाइज करू शकता. आणि स्पेशल ह्या वर्षी बनवलेला हो. फायबरचा आहे. फायबर मध्ये कधी एवढा फिनिशिंग येत नाही, पण Glow, यावर्षी glow. आम्ही ट्राय केलेला आहे. हा एकदम पीओपी सारखा दिसतो. कोरियन स्किन झाली यांची, ग्लो आलाय. ओके, सो हाच आम्ही पण घेतलाय. आणि तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकेन, सो तुम्ही ऑनलाईन डिलिव्हरी तुम्हाला इंडियामध्ये हवी असेल, इंडियाच्या बाहेर कुठेही हवी असेल ऑनलाईन. ओके, ते पण आहे सुविधा इथे, सो तुम्ही तेही करू शकता. सो येस, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स फॉर मी घेतलेली आहे. आपण आता गणपतीला जेव्हा सजवू तेव्हा आपण बघूच. बघा गाईज, मेन गेट, लालबागच्या राजाच्या एंट्रीचा मेन गेट आहे हा. इथेच आपण ती गवर घेतली, ह्या गल्लीतच घेतली आहे. आणि इथून आपण आता निघालोय, श्रेना झोपली आहे आणि आता आपण चाललोय लालबागला. लालबाग काय म्हणते, आता आपण चाललोय हिंदमाताला. सो हिंदमाताला गौरीची साडी घेणार आणि मग घरी जाणार. सो आज इथे या दुकानात मी गवर घेतली, मुकुटा घेतला, ज्वेलरी घेतली आणि बाकीची सोन्याची ज्वेलरी गौरीची ऑलरेडी आहे, तो तीच वापरणार. आणि आता साडी घेणार आणि मग घरी जाणार. लालबागची शॉपिंग झाली आणि आता लालबागवरून आलो आहे हिंदमाताला पैठणीमध्ये. इथे मी साड्या मोस्टली तरी घेते, मला आवडतात इकडच्या साडी पैठणीची. तर इकडे आलो आहे आता गौरीची साडी घ्यायला. बघू आता काय नवीन कलेक्शन आहे ह्या वर्षी, काय आहे नवीन असं बघू. मजा आली बसायला खाली. फायनली आपल्याला तर काटाचीच बघायची मोस्टली तरी, पण कोणती घ्यायची ते बघूया. कलर चॉईस आहे कसं लेट्स सी आता. आणि श्रेणाला इथे ही बनारसी साडी आवडली आहे. तुला ही साडी आवडली आहे, तुला बघू कशी दिसते. वाव श्रेणा, बनारसी घ्यायची आपण गौरीला. तर पण आपली गौर कोकणातली आणि तू बनारसी साडी घालणार काय ग. ओय अशी लांब ठेवून दे ती साडी, ठेवून दे. आणि मी चालले तिकडे गवर घ्यायची. सकाळी आपण गेलेलो आणि ते म्हणाले की संध्याकाळी येतील त्यांचे फ्रेश, म्हणजे अजून गवर वगैरे जे येणार होते ते आलेत. आणि आता मी निघालोय, तिथे जाते, ते घेते
आणि मग घरी येते, तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर कसं आहे काय आहे. सकाळी तर पूर्ण ती ड्रेस होती तर आपल्याला कळत नव्हते त्याचे डिसमॅन्टल कसं करायचं काय वगैरे. तर आता ते बघूया आणि मग ते गवर घेऊन येऊ. संध्याकाळी कुठे जायचं म्हणजे ही ट्रॅफिक, प्लाझाची ही ट्रॅफिक कधी कमी होणार आहे. कायम ट्रॅफिकच असते इथे प्लाझाला. चालू आहे परत आपण ह्या दुकानात जिथे आपण सकाळी सगळं घेतलेलं. आता फक्त आपली गवर आता कलेक्ट करून आपल्याला निघायचं आहे. सो आता इथे सकाळी ही बसलेली गवर नव्हती, आता इथे ती बसलेली सुद्धा लावली आहे त्यांनी गवर. सुंदर वाटते बसलेली पण अशा वेगवेगळ्या. थांबूया आता. आता आपण घेतली आहे गवर आणि निघालोय. ही बघा, मी हिचे डिटेल्स ब्लॉग मध्ये खाली ह्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकीनच, तो ते तुम्ही चेकआउट करू शकता इथे येऊन. खूप छान छान काय म्हणतात डिझाईन व्हरायटी मध्ये आहे. सो मुखवटे पण खूप सुंदर आहेत, तर तुम्ही नक्कीच या.